हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल विजन 24/7. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार जेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील ते डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, इनपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा अँड शेअर करा. याच्या व्यतिरिक्त महाजेनको जी ज्युनियर केमिस्ट्री पोस्ट आहे त्यासाठी काही बॅचेस लॉन्च केल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही परचेस करू शकता, ज्याच्या प्राइजेस तुम्हाला इथे मेन्शन केल्या गेल्या आहेत. आणि यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी द्वारा डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. सो यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पार्ट सुद्धा कव्हर केला जाईल. सो ह्या बॅचेस आहे, तुम्हाला त्यासाठी विजन 24/7 हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. सो डाउनलोड करा आणि जर बॅचेस परचेस करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता. सो आता आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये आपण इंग्लिशचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते पाहणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला स्पॉटिंग अँड एरर. स्पॉटिंग अँड एररचे खूप क्वेश्चन्स असतात. तुम्हाला माहिती आहे, जेही सगळ्या एक्झामिनेशन IBPS कंडक्ट करते त्यामध्ये स्पॉट अँड एरर हा क्वेश्चन राहतोच. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, नायदर द प्लेयर नॉर देअर कोच वेअर प्रेझेंट इन द फील्ड विच कॉज्ड अ लॉट ऑफ कन्फ्युजन. ऑप्शन्स आहेत, नायदर द प्लेयर नॉर देअर कोच वेअर प्रेझेंट इन द फील्ड विच कॉज्ड अ लॉट ऑफ कन्फ्युजन और नो एरर. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आहे नायदर द प्लेयर नॉर देअर कोच. ठीक आहे, नायदर सोबत नॉर ची पेअर आहे, इथे काहीच म्हणजे इथे काहीच एरर नाहीये. सो ऑप्शन ए तर नाहीच आहे. ऑप्शन बी मध्ये वेअर प्रेझेंट इन द फील्ड. आता लक्षात घ्या, जेव्हाही नायदर नॉर दोन सब्जेक्टला कनेक्ट करते तेव्हा वर्ब जो आहे त्याच्या क्लोजर जो सब्जेक्ट असतो त्याला ऍग्री करतो. मग आता इथे एक बघा, नॉरचा क्लोजर जो सब्जेक्ट आहे तो आहे देअर कोच, आणि देअर कोच कसा आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे ना. सो देअर कोच सिंग्युलर आहे, तर इथे वर्ब सुद्धा सिंग्युलरच येणार. सो इथे वेअर न येता वॉज येणार. सो करेक्ट सेंटेन्स काय होणार, नायदर द प्लेयर नॉर देअर कोच वॉज प्रेझेंट इन द फील्ड विच कॉज्ड अ लॉट ऑफ कन्फ्युजन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द डिटेक्टिव्ह वॉज नोन फॉर हिज ॲबिलिटी डॅश इवन द मोस्ट कॉम्प्लेक्स मिस्ट्रीज. आता काय येणार, इथे काय येणार, म्हणजे जो कॉम्प्लिकेटेड जी मिस्ट्री आहे ते पण सॉल्व्ह करू शकतो असं इथे काहीतरी येणार. सो सगळ्यात पहिला आहे ऑब्स्केट. ऑब्स्केटचा तर मिनिंग काय होते, मेक समथिंग अनक्लिअर, किंवा एखादी गोष्ट काय म्हणतात अस्पष्ट करणे. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेटचा मिनिंग तर काय होते, एखादी गोष्ट अजून हार्ड बनवणे. आणि एंटँगल म्हणजे सुद्धा काय होते, एखादी गोष्ट कॉम्प्लिकेटेड करणे किंवा एखादी गोष्ट अजून हार्ड करणं. ठीक आहे, सो एकच वर्ड उरला आहे अनरायव्हल. अनरायव्हल म्हणजे काय होते, सॉल्व्ह करणे. ठीक आहे, सो अनरायव्हल इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. आता हे जे सेंटेन्स आहे याला आपण इम्प्रूव्ह कसं करू शकतो. ठीक आहे, आणि जर का याच्यामध्ये काहीच इम्प्रुव्हमेंट नसली म्हणजे नसायला पाहिजे तर आपण नो इम्प्रुव्हमेंट सुद्धा ऑप्शन टिक करू शकतो. सो आता इथे काय, ही इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट इन आवर क्लास. आता बघा इथे काय म्हटलं आहे, जेव्हाही वन ऑफ द असते त्याच्यासोबत जो सब्जेक्ट असतो तो ऑलवेज प्लुरल असतो, प्लुरल फॉर्म मध्ये येणार. सो इथे बघा, ही इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट, इथे स्टुडंट्स पाहिजे. सो आता बघा ऑप्शन्स मध्ये कुठे आहे, ही इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट्स इन आवर क्लास. ठीक आहे, आता वन ऑफ द म्हणजे काय म्हटलं आहे, वन ऑफ द म्हणजे याच्यापेक्षा जास्तही स्टुडंट आपल्या क्लासमध्ये इंटेलिजंट असू शकतात. म्हणून इथे काय ना, जो बाकीचे जे इंटेलिजंट स्टुडंट आहे त्यामध्ये याचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून इथे स्टुडंट्स येणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे सिनॉनिम. सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येतातच. ठीक आहे, सो हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. यामध्ये काही जे फिक्स्ड आहे, यामध्ये बऱ्याचदा जे आहे काही जे वर्ड्स आहेत ते रिपीटेड झालेले आहेत, ज्यामध्ये अडेप्ट. आता अडेप्टचं आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे. ठीक आहे, आता अडेप्ट म्हणजे तर काय होते, जो स्किल्ड आहे. ठीक आहे, मग आता इथे स्किल्ड तर एक आपल्याला सरळ सरळ अडेप्टचा मिनिंग जर माहिती आहे तर स्किल्ड सरळ आपण ऑप्शन टिक करू शकतो. त्याच्यानंतर क्लमसी आणि इनेप्ट म्हणजे काय होते, जेव्हा एखादी गोष्ट ऑकवर्ड होते, जेव्हा एखादी गोष्ट आपण ऑकवर्ड नाही तर का मेकिंग समथिंग ऑकवर्ड,
त्याला आपण क्लमसी किंवा इनेप्ट सिच्युएशन म्हणतो. सो ऑकवर्ड, क्लमसी आणि इनेप्ट या तिघांचा सुद्धा मिनिंग सेम आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे ट्रान्झिएंटचा आपल्याला अँटोनिम सांगायचा आहे. ट्रान्झिएंटचा अँटोनिम सांगायचा आहे. ट्रान्झिएंट म्हणजे काय होते? फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, मग आता इथे परमनंट म्हणजे आपल्याला माहिती आहे नेहमीसाठी होते. त्याच्यानंतर सरळ सरळ आपण याच्यावरूनही ऑप्शन सांगू शकतो. आपल्याला जर ट्रान्झिएंटचा मिनिंग माहित आहे शॉर्ट पिरियड साठी होते, तर आपण परमनंट आपल्याला अँटोनिम विचारलाय अपोजिट वर. सो हेच करेक्ट आन्सर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे जे ऑप्शन आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. फ्लिटिंग, टेम्पररी आणि ब्रीफ या तिघांचाही मिनिंग काय होते? शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, सो ट्रान्झिएंटचे फ्लिटिंग, टेम्पररी, ब्रीफ हे सगळे काय आहे? सिनोनिम्स. आणि अपोजिट वर्ड जो आहे तो एकच आहे, परमनंट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेजेस सुद्धा येतात, ज्यामध्ये बऱ्याच फ्रेजेस जे आहे तो कॉमनच असतात. सो आता इथे आपल्याला फ्रेज, ही जे फ्रेज आहे याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. कोणासोबत रिप्लेस होणार ते आपल्याला पाहायचं आहे. द कंपनी इज लुकिंग इनटू एक्सपांडिंग इट्स ऑपरेशन्स ओव्हरसीज. ठीक आहे, मग आता इथे ऑप्शन्स आहेत लुकिंग ऍट, लुकिंग अप, लुकिंग आफ्टर, लुकिंग फॉर. आता जे फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग फिक्स्ड असतात. त्याचे आपण आपल्या अकॉर्डिंग नाही त्याला आपण मिनिंग देऊ शकत. सो याचे मिनिंग जे आहेत ते फिक्स्ड असतात. आता लुकिंग इनटू म्हणजे काय होते? एखादी गोष्ट इन्व्हेस्टिगेट करणे. सो इन्व्हेस्टिगेट करणे म्हणजे इथं रॉंग यूज झालेलाच आहे हिचा. सो आपल्याला यालाच रिप्लेस करायचं आहे. दुसरं इथे लुकिंग ऍट. लुकिंग ऍट म्हणजे काय होते? टू एक्झामाइन. ठीक आहे, टू एक्झामाइन. त्याच्यानंतर इथे लुकिंग अप. सॉरी, लुकिंग अप म्हणजे काय होते? एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे, नाही का? ठीक आहे, त्याच्यानंतर इथे लुकिंग आफ्टर. लुकिंग आफ्टर म्हणजे होते टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ समथिंग और समवन. टू टेक केअर ऑफ. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येते लुकिंग फॉर म्हणजे येते फाइंडिंग, सर्च फॉर समथिंग, फाइंडिंग समथिंग. ठीक आहे, तर आता कंपनी काय करते आहे? कशासाठी काय करणार? एक्झामाइन करणार ना, ज्या गोष्टी आहेत ते एक्झामाइन करणार. त्याचा जे कशासाठी? त्याचे जे ऑपरेशन्स आहेत जे इन्क्रीज करायसाठी, म्हणजे एक्सपांड, त्याचे जे ऑपरेशन्स आहेत त्याला एक्सपांड करायसाठी. सो आन्सर काय येणार? लुकिंग ऍट. सो कंपनी इज लुकिंग ऍट एक्सपांडिंग इट्स ऑपरेशन ओव्हरसीज. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता हे जे एक आपल्याला डेफिनेशन दिली आहे त्याच्यासाठी एकच वर्ड कोणता येणार ते सांगायचं. अ पर्सन हु इज एक्सेसिव्हली अँझियस अबाउट देअर हेल्थ. सांगा काय ना? सो याच्यासाठी ऑप्शन्स आहे हिपोकॉन्ड्रियाक, मिसॅन्थ्रोप, फिलॅन्थ्रोपिस्ट आणि स्टॉइक. ठीक आहे, सो याच्यासाठी करेक्ट आन्सर येते हिपोकॉन्ड्रियाक. आता इथे तुम्हाला जे स्पेलिंग करेक्टली स्पेल्ड आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आता इथे बघा अकोमोडेटचं स्पेलिंग तर इथे चुकलंय. अकोमोडेटचं स्पेलिंग कसं येते? सो दिस इज अकोमोडेट्स राईट्स. त्याच्यानंतर कमिटी, कमिटी पण रॉंग आहे. कमिटीचं राईट. आणि क्वेश्चनियर्स. सो क्वेश्चनियर इज करेक्ट आहे. हे जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट आहे कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स आहे. तर इथे आपल्याला हे फिलअप जे आहे त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणतं येणार ते सांगायचं आहे. हे पहा, इफ सोबत काय असते? पास्ट परफेक्ट यूज झाला आहे. जेव्हा इफ सोबत पास्ट परफेक्ट असते तेव्हा जे सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत पास्ट पार्टिसिपल यूज होणार. सो इथे पास्ट पार्टिसिपल कोणता आहे? वुड हॅव. सो करेक्ट ऑप्शन काय येणार? वुड हॅव. इफ ही हॅड स्टडीड हार्डर ही वुड हॅव पास द एक्झाम. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॉसिव्ह व्हॉइस
याचे पण क्वेश्चन बऱ्याचदा आलेले आहेत आणि येतात पण. याच्यामधून एररचे पण क्वेश्चन येतात ऍक्टिव्ह वाईज आणि पॅसिव्ह वाईज वरून. सो हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. द टीचर प्रेज द स्टुडंट. सांगा काय ना, तर याच्यासाठी ऑप्शन्स आहे. द स्टुडंट्स वेअर प्रेज्ड बाय टीचर, द स्टुडंट्स आर प्रेज्ड बाय टीचर, द स्टुडंट्स हॅव बीन प्रेज्ड बाय टीचर, द स्टुडंट्स हॅव बीन प्रेज्ड बाय टीचर. तर काय ना, द स्टुडंट्स वेअर प्रेज्ड बाय टीचर. सो काय असते बघा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असते, सब्जेक्ट सगळ्यात पहिले येते, त्याच्यानंतर वॉज किंवा वेअर, पास्ट पार्टिसिपल, बाय आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. जे ओरिजिनल सब्जेक्ट आहे ते सिंपल पास्ट मध्ये आहे, म्हणून त्याचा चेंजेस असे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पॉटिंग अँड एरर. एररचा परत क्वेश्चन आहे. इच ऑफ द बॉईज आर रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लिटिंग देअर असाइनमेंट. याच्यामध्ये इच ऑफ द बॉईज आर रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लिटिंग देअर असाइनमेंट अँड नो एरर. सो करेक्ट ऑप्शन काय ना, इच ऑफ बॉईज म्हणजे प्रत्येक बॉईज जो आहे, सो इथे सिंग्युलर वर्ब येणार. सो सिंग्युलर येणार म्हणजे आर रिस्पॉन्सिबल जो आहे बी पार्ट मध्ये एरर आहे. सो हे करेक्ट ऑप्शन येणार. काय येणार, इज रिस्पॉन्सिबल. त्याच्यानंतर आहे फिल इन द ब्लँक. शी इज फॉन्ड डॅश लिसनिंग म्युझिक. आता आपल्याला माहित आहे फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ ही एक वर्ब आहे ज्याचा मिनिंग काय होते, तिला आवडते ती गोष्ट करायला. ठीक आहे. सो फॉन्ड ऑफ इथे ना, शी इज फॉन्ड ऑफ लिसनिंग म्युझिक. तिला म्युझिक ऐकायला आवडते. एक प्रिपोजिशनल वर्ब फ्रेज आहे. ठीक आहे. ही हॅड बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 3 years. ठीक आहे. तर आपल्याला इथे एरर सांगायचं, सॉरी करेक्ट सेंटेन्स काय ना ते सांगायचं आहे. याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. सो सिन्स जो पार्ट आहे त्याला आपल्याला चेंज करायचं आहे. मे बी दुसरा पण असू शकते, पण इथे हायलाइट केला आहे म्हणून आपल्याला सिन्स मध्ये चेंजेस करावं लागतं. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 3 years. इथे ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फ्रॉम 3 years. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 3 years आणि नो इम्प्रुव्हमेंट. तर बघा इथे इम्प्रुव्हमेंट कोणत्या पार्ट मध्ये येते, जे करेक्ट आहे ते ए येते. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 3 years. 3 वर्षापासून त्या कंपनीत काम करतात. फॉर आपण कशासाठी, पिरियड ऑफ टाइम साठी यूज करतो. आणि सिन्स जो आहे जेव्हा स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम दिला असतो तेव्हा आपण सिन्स यूज करतो. जर का हे सेंटेन्स असं असतं, ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 1998, म्हणजे हा जो आहे त्या कंपनीमध्ये 1998 पासून काम करते, तेव्हा आपण सिन्स यूज करतो. म्हणजे आपल्याला जर स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम दिला आहे तर सिन्स यूज करायचा, आणि पिरियड ऑफ टाइम जर सांगितला आहे तर आपल्याला फॉर यूज करायचा. ठीक आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला सिनोनिमचा परत क्वेश्चन आला आहे. डिलिजंट. डिलिजंटचं मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. तर हे बघा इथे आपण ऑप्शन एलिमिनेट सुद्धा करू शकतो. आता इथे बघा, लेझी म्हणजे आळशी होते, केअरलेस म्हणजे जो केअरलेस आहे तो, निग्लिजंट म्हणजे जो नेहमी कोणत्याही गोष्टी निग्लेक्ट करत राहतो त्याला आपण निग्लिजंट म्हणतो. ओव्हरऑल हे जे 3 आहेत या सगळ्याचा मिनिंग सेम आहे. सो ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त डिलिजंटचा काय होते, डिलिजंट म्हणजे काय होते, एखाद्याबद्दल केअर दाखवणे किंवा केअर, शोईंग केअर आणि पर्सिव्हरन्स, हे डिलिजंटचं मिनिंग आहे. आणि सिनोनिम्स कोणता येणार त्याला, इंडस्ट्रियस. ऍम्प्लिफाय. आता तुम्ही ऍम्प्लिफायर सॉन्ग तर ऐकलंच असेल ना. ऍम्प्लिफाय म्हणजे काय होते, इन्क्रीज करणे, एनहान्स करणे एखादी गोष्ट, त्याला आपण ऍम्प्लिफाय म्हणतो. तर आपल्याला याचा अँटोनिम सांगायचा आहे, म्हणजे विरुद्ध शब्द सांगायचा आहे. सो काय ना, रिड्यूस. हे तर सिंपल आहे, हे आपल्याला येतच, कारण याचा अपोजिट वर्ड आहे रिड्यूस. आणि तसंही आपण ऑप्शन रीड करून सुद्धा सांगू शकतो. इन्क्रीज, एक्सपांड, एनहान्स, हे तिघही काय आहे, वाढवणे होते, म्हणजे इन्क्रीज करणे होते. सो सगळ्यांचा हे जे आहेत हे सिनॉनिम्स आहे, हाच त्याचा सिनॉनिम आहे. तर आपण एलिमिनेट करून सुद्धा ऑप्शन टिक करू शकलो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे द फ्रेज रिप्लेसमेंट. आपल्याला ही फ्रेज जे आहे ते रिप्लेस करायची आहे. द मीटिंग वॉज पुट ऑफ ड्यू टू हेवी रेन. तर काय येणार याच्यासाठी, पुट ऑफ म्हणजे काय होते, पोस्टपोन करणे. सरळ सरळ इथे मिनिंग दिला आहे त्याचा, पोस्टपोन. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. मग आता आपण पुट ऑफ म्हणजे तो पोस्टपोन होते. पुट ऑन म्हणजे काय होते, आता आपण ड्रेस इन म्हणजे आता एखादी
ज्वेलरी वगैरे वेअर केली तर काय म्हणतो, शी पुट ऑन व्हेरी ब्युटिफुल व्हेरी एलिगंट ज्वेलरी. सो पुट ऑन म्हणजे काय होतं, ड्रेस्ड इन. शी पुट ऑन रेनकोट वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते पुट इन. पुट इन म्हणजे काय होते, जेव्हा आपण एखादं कन्व्हर्सेशन चालू असते त्याला इंटरप्ट करतो त्याला आपण पुट इन म्हणतो. म्हणजे काय होते, इंटरप्ट द कन्व्हर्सेशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येते पुट अवे. पुट अवे म्हणजे पुट असाइड ऑर समथिंग, स्टोर समथिंग इन इट्स प्रॉपर वे. एखादी गोष्ट त्याला त्याच्या प्रॉपर वे मध्ये ठेवणे त्याला सुद्धा आपण पुट अवे असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला याच्यासाठी एक वन वर्ड सबस्टिट्यूशन. हे जे सगळं दिलंय या सगळ्या मिनिंगचा कोणता वर्ड आहे एकच ते आपल्याला सांगायचं आहे. सो पर्सन हू लव्स बुक तर त्याला आपण काय म्हणतो, बिब्लिओफाईल. सरळ सरळ ज्या पर्सनला बुक्स आवडतात त्याला आपण बिब्लिओफाईल म्हणतो. बायोग्राफर म्हणजे तर काय, जो बायोग्राफी लिहितो त्याला आपण बायोग्राफर म्हणतो. त्याच्यानंतर कॅलिग्राफर म्हणजे जो नाही का खूप एका रायटिंगच्या स्टाईल वेगवेगळ्या डिफरंट स्टाईल देतो त्याला आपण कॅलिग्राफर म्हणतो. आणि कार्टोग्राफर म्हणजे काय असतो, जो दोज हू ड्रॉ मॅप्स अँड मेक मॅप. जो मॅप बनवतो किंवा ड्रॉ करतो त्याला आपण कार्टोग्राफर असं म्हणतो. ठीक आहे. याच्यातला आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड हे करायचं आहे. सो सेपरेटचं स्पेलिंग तर इनकरेक्ट आहे. सेपरेटचं स्पेलिंग करेक्ट असं आहे. त्याच्यानंतर मिसलेनियस हे करेक्ट आहे. एम्बॅरेसमेंटचं सुद्धा चुकलेलं आहे आणि ऑकरन्सचं सुद्धा चुकलेलं आहे. सो इथे बघा, ऑकरन्सच करेक्ट स्पेलिंग, एम्बॅरेसमेंटचं करेक्ट स्पेलिंग आणि सेपरेटचं मिसलेनियसचं जे स्पेलिंग आहे तेच तिथे करेक्ट. कंडिशनल सेंटेन्स. परत कंडिशनल, इथे कंडिशनल 3चं सेंटेन्स आहे. आधीच सांगितलं इफ सोबत जर का आपण पास्ट परफेक्ट असला तर जो सब्जेक्ट असते त्याच्यासोबत आपण पास्ट पार्टिसिपल यूज करतो. सो वुड हॅव एकच ऑप्शन आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर काय येणार, माय वॉलेट, समवन स्टोल माय वॉलेट. तर हे सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं. सो याचा चेंजेस काय येणार, माय वॉलेट वॉज स्टोलन. एररचा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ स्टुडंट्स आर इन्क्रीजिंग रॅपिडली. काय येणार सांगा. तर नंबर ऑफ स्टुडंट्स आहे आर इन्क्रीजिंग रॅपिडली. तर याचं करेक्ट आन्सर येणार आर इन्क्रीजिंग नाही पाहिजे, तर इथे आपल्याला सिंग्युलर वर्ब पाहिजे. सो इज इन्क्रीजिंग येणार. द नंबर ऑफ आहे, नंबर ऑफ आहे तर इथे इज येणार. सो ऑप्शन बी मध्ये एरर आहे. त्यानंतर आपल्याला इथे कंजंक्शन यूज करायचं आहे. ही इज इंटेलिजंट अँड डॅश ही ऑल्सो हार्डवर्किंग. आता एखाद्याबद्दल आपण एकापेक्षा जास्त क्वालिटी सांगत असू तर तेव्हा आपण कोणतं कंजंक्शन यूज करतो, अँड. म्हणजे काय म्हणतो, ही इज इंटेलिजंट अँड ही इज ऑल्सो हार्डवर्किंग. तो इंटेलिजंट तर आहेच आहे आणि तो हार्डवर्किंग सुद्धा आहे. सो अँड येणार इथे करेक्ट. त्याच्यानंतर आहे आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचा आहे. शी इज मोर क्लेवर दॅन एनी स्टुडंट इन द क्लास. आपल्याला माहितीये जेव्हाही आपण कधी कंपॅरिझन करतो तेव्हा काय असते, काय ना, शी इज क्लेवरर दॅन एनी अदर स्टुडंट इन द क्लास. हेच करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे स्टुडंट क्लेवर तर ती आहेच, मोर क्लेवर नसतो यूज करत आपण, क्लेवरर यूज करतो. सो इथं मोर क्लेवरर आहे म्हणजे हे तर नाहीच आहे ना. सो शी इज क्लेवरर दॅन ऑल स्टुडंट नाही. सो दॅन म्हणजे ती क्लेवर आहे बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यापेक्षा. सो करेक्ट ऑप्शन इज ए. आता इथे आहे वेनरेट. वेनरेट म्हणजे काय होते, एखाद्याबद्दल रिस्पेक्ट शो करणे म्हणजे शोईंग रिस्पेक्ट, त्याला आपण वेनरेट म्हणतो. ठीक आहे. आता हे तर आपण एलिमिनेट करून सुद्धा सांगू शकतो. इग्नोर म्हणजे एखाद्याला दुर्लक्षित करणे, क्रिटिसाइज म्हणजे एखाद्याची बुराई करणे, डिस्पाइज म्हणजे सुद्धा एखाद्याची बुराई करणे किंवा क्रिटिसाइज करणे. सो ऍडमायर जे आहे तेच एक करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनिवोलंट. बेनिवोलंटचा अँटोनिम सांगायचा आहे. बेनिवोलंट म्हणजे काय असते, जो एखादा पर्सन जो परोपकारी असतो,
परोपकारी, ज्याला आपण जेनेरस, काइंड. ठीक आहे. सो इथे काय बघा, काइंड, जेनेरस, कंपॅशनेट हे सगळे जे आहेत सिनोनिम्स आहे. या सगळ्यांचा मिनिंग काय होते? परोपकारी म्हणजे काइंड आहे. बेनिवोलंट म्हणजे सुद्धा काय होते? काइंड. सो आपल्याला एकच ऑप्शन उरला आहे मॅलेशियस. मॅलेशियस म्हणजे अनकाइंड पर्सन. त्याच्यानंतर आहे ही केम अक्रॉस अन ओल्ड फ्रेंड इन द मार्केट. तर आपल्याला केम अक्रॉसचं आपल्याला हे सांगायचं. तर आता तो मार्केटमध्ये त्याच्या एका फ्रेंडला भेटला, जुन्या फ्रेंडला. सो काय येणार? ही मेट ऍक्सिडेंटली ओल्ड फ्रेंड इन द मार्केट. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ गव्हर्नमेंट बाय द पीपल. तर आपल्याला हे तर पहिलेपासून आपण शिकत आलेलं आहे. पीपलने निवडून दिलेल्या गव्हर्नमेंटला आपण काय म्हणतो? डेमोक्रेसी. सो डेमोक्रेसी इज द करेक्ट आन्सर. करेक्टली स्पेल्ड वर्ड यूज करायचा आहे. इथे ऍक्च्युअली टिक झालेलेच आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी कॉन्सायन्स हे करेक्ट आहे. बाकी सगळ्यांचं स्पेलिंग जे आहे ते चुकलेलं आहे. ठीक आहे. इथे प्रिफरन्स, परसिस्टन्स आणि सर्व्हिलन्स हे त्याचे करेक्ट हे आहे. हे स्पेलिंगचं तर तुम्ही करू शकता, कारण स्पेलिंग आपल्या सगळ्यांना माहितीच असतात. हे तर आपण पाहूनच सांगू शकतो की प्रिफरन्स चुकलाय, परसिस्टन्स पण चुकलाय आणि सर्व्हिलन्स पण चुकलाय. त्याच्यानंतर आहे परत कंडिशनल सेंटेन्स. इथे काय येणार मग सांगा आता. इफ आय वेअर यू, आय कंडिशनल सेंटेन्स आहे. मी जर तू असलं तर मी तो काय असता? जॉब घेतला असता. सो आय वुड टेक द जॉब. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, दे आर बिल्डिंग न्यू ब्रिज. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे याचा. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ड, अ न्यू ब्रिज वॉज being built, a new bridge has been built, a new bridge will be built. सो काय येणार? हे बघा आता हे जे आहे, हे जे सेंटेन्स आहे याचं काय येणार? पॅसिव्ह व्हॉइस. सो ऑप्शन ए इज करेक्ट. अ न्यू ब्रिज इज बिंग बिल्ड. कारण जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस ऍक्टिव्ह टू प्रेझेंट कंटिन्युअस पॅसिव्ह मध्ये चेंज होणार त्याचा. ठीक आहे. सो अशा टाइप्सचे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये येतात. हे सगळे जे आहेत हे सगळे कोणत्या ना कोणत्या आयबीपीएस एक्झाम मध्ये आलेलेच आहे. मोस्टली याच्यातले जे क्वेश्चन आहे आयबीपीएस पॅटर्न नुसारच आहे. सगळे हे जे आहे हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. हे मोस्टली 2021 पासून क्वेश्चन्स मी घेतलेले आहे यामध्ये. 2021, 22, 23, 24 आणि 25 त्यातलेही जास्तीत जास्त 2023 आणि 2024 मधले क्वेश्चन मी यामध्ये घेतलेले आहे, जे आयबीपीएस पॅटर्न नुसार ज्याही एक्झाम झाल्या आहेत त्यामधले. ठीक आहे. सो अशाच टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येतील ज्यामध्ये एरर हा जो आहे हा फिक्स टॉपिक आहे. त्याच्यानंतर अँटोनिम, सिनोनिम्स हे जे आहेत हे सगळे फिक्स टॉपिक आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.